तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला अन्नपूर्णा किचनमध्ये सुकी भेळ करून दाखवणार आहे. कधी-कधी काय होतं माहिती आहे, घरामध्ये काहीही नसतं, म्हणजे तुम्ही बाहेरून जाऊन आलेला असता आणि तुम्हाला खूप भूक लागलेली असते. तर अशा वेळेला करायचं काय? तर तुम्ही अगदी सोप्या अशा पद्धतीने अगदी 7 मिनिटं लागतात, 7 ते 8 मिनिटं लागतात. ह्या 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्ही छान मस्त अशी सुकी भेळ तयार करू शकतात. तर आज तुम्ही अन्नपूर्णा किचनमध्ये सुकी भेळ याची रेसिपी बघणार आहात. चला तर सुरुवात करूया. तर इथे सुकी भेळ करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आहे बुंदी एका बाउलमध्ये, ही होममेड बुंदी आहे. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एका वाटीमध्ये. थोडे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. ही पापडी शेव आहे, घाटी शेव आहे, बारीक शेव आहे. ही शेवसुद्धा होममेड शेव आहे, घरी केलेली शेव आहे. त्यानंतर इथे मी हा मॅगी मसाला घेतलेला आहे. इथे काजू आणि बदाम आहेत. त्यानंतर मी 2 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे आहे एका बाउलमध्ये मी कुरमुरे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला फ्राय पॅन घ्यायचं आहे. फ्राय पॅनमध्ये थोडंसं ऑइल गरम करायचं आहे. ऑइल ॲड करायचं आहे आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे. मीठ विसरले सांगायची. आता इथे फ्राय पॅनमध्ये हे ऑइल गरम झालेलं आहे. जे काजू बदाम आहे छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेऊ शकता किंवा नाहीसुद्धा. पण खूप सुंदर लागतात भेळमध्ये काजू बदाम. आता इथे हे जे शेंगदाणे आहेत, हे शेंगदाणे मी छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे छान मस्त कुरकुरीत करून घ्यायचे. अगदी 7च मिनटं आपल्याला हे तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत. आता इथे मी परात घेतलेली आहे. या परातीमध्ये हे जे कुरमुरे आहेत हे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आता हे कुरमुरे ट्रान्सफर करून घेतल्यानंतर परातीमध्ये छान मस्त हे कुरमुरे असे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत. हे कुरमुरे पसरून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर आपल्यामध्ये बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बुंदी ॲड करायची आहे. छान मस्त अशी बुंदी ॲड करून घ्यायची आपल्या आणि मी ना थोडी बुंदी साईडला ठेवलेली आहे, कारण मला नंतर लागणार आहे. त्यानंतर इथे शेंगदाणेसुद्धा मी ॲड केलेले आहे. तर मी थोडे शेंगदाणेसुद्धा साईडला काढलेले आहेत. इथे ही जी बारीक शेव आहे ही छान मस्त हाताने असं कुस्करून आपल्याला ॲड करायची आहे. तर मी थोडी शेवसुद्धा साईडला काढून ठेवलेली आहे. शेवटी मला जे आपण सर्व करू तेव्हा वरती म्हणजे सजावटीसाठी. आता इथे ही घाटी शेवसुद्धा ॲड केलेली आहे. ही जी पापडी शेव आहे, पापडी शेवसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे काजू बदाम आहेत हे सुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत. काजू बदाम ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी थोडी घाटी शेव, थोडी पापडी शेव, थोडी काजू बदाम थोडं साईडला काढून ठेवलं होतं. आता इथं हा जो मॅगी मसाला आहे छान मस्त असा पसरून ॲड करायचा आहे आणि मॅगी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, कमी जास्त जसं असेल तसं. पण खूप छान मस्त एक प्रकारची टेस्ट येऊन जाते. परत एकदा छान मस्त व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. हे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी ही भेळ खूप सुंदर छान अशी लागते. तर इथे मी आता ही जी भेळ आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. मी इथे खाली एक प्लेट घेतलेली आहे आणि एका त्या प्लेटवरती हा बाउल ठेवलेला आहे. आता या बाउलमध्ये आपल्या इथे ही जी सुकी भेळ आहे ही सुकी भेळ आपण ट्रान्सफर करून घेऊया. खरं म्हणजे मुलांना कधी-कधी ना खूप म्हणजे अशी तिखट किंवा अशी ओली भेळ नाही आवडत. पण तुम्ही अशा मुलांना जर सुकी भेळ करून दिली तर मुलं आवडीने खातील. तर अशा प्रकारे मी बाउलमध्ये ही जी भेळ आहे, भेळ छान मस्त ही ॲड करून घेतलेली आहे. आता भेळ ॲड करून झाल्यानंतर मी जेही काही थोडं-थोडं साईडला काढून ठेवलं होतं बुंदी, तर ही जी बुंदी मी वरतून पसरून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी शेव पसरवून घेतलेली आहे. थोडेसे शेंगदाणे साईडला काढले होते ते सुद्धा छान मस्त असे पसरवून टाकलेले आहेत. त्यानंतर थोडे काजू बदाम वरतून ॲड करून घेतलेले आहेत. थोडी कोथिंबीर छान मस्त पसरवून आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि पापडी शेव, गाठी शेवसुद्धा मी साईडला सजावटीसाठी साईडला ठेवलेल्या आहेत आणि इथे वरती 2 मिरच्या अशा ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे छान मस्त मी एका बाउलमध्ये ही भेळ, सुकी भेळ ॲड करून अशा प्रकारे छान मस्त असं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. तर हे
खूप छान वाटतं आणि अशी ही सुकी भेळ खूप टेस्टी, खूप सुंदर आणि छान लागते. जर तुमच्याकडे ती पाहुणे वगैरे आले असतील, तर तुम्ही नाश्त्याला पाहुण्यांना अशी सुकी भेळ नक्की करून द्या. ते आठवणी ते आवडीने खातील आणि नक्की तुमचं नाव काढतील. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि परत पुन्हा एकदा सांगते, तुम्ही अशी सुकी भेळ नक्की ट्राय करा. खूप सुंदर छान अशी लागते, मुलं आवडीने खातील. कारण आपण त्यामध्ये मॅगी मसाला ॲड केलेला आहे, त्यामुळे त्या भेळा एक प्रकारची छान मस्त अशी चव येऊन जाते.